नमस्कार रसिको, मी जुही आणि एस न्यूज सुगंध मातीचा या शोवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. कोल्हापूरच्या अवनी संस्थेने फक्त भारतात नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील नाव केलं आहे. ही ऑर्गनायझेशन कशी स्थापित झाली त्याची स्टोरी, त्यासह अनुराधा भोसले मॅम यांनी KBCमध्ये अमिताभ बच्चनसोबत साधलेला संवाद आपण एस न्यूज सुगंध मातीचावर घेऊन आलो आहोत. तर मॅम, प्रथम प्रश्न मला असा करायचा आहे की सोशल वर्क आपण अनेक माध्यमातून करू शकतो, सोशल सर्व्हिस आपण लोकांसाठी अनेक माध्यमातून करू शकतो. तर लहान मुलांसाठी संस्था स्थापन करणे या माध्यमातूनच तुम्ही सोशल वर्क करणे का निवडलं? एक तर पहिल्यापासूनच मला वाटत होतं की ज्यावेळी मी माझी समाजकार्याची पदवी संपादन केली, मी अतिशय स्वतःच खडतर बालपण मी भोगलेलं आहे आणि मला असं वाटलं की ज्यावेळी आपण असं खडतर बालपण भोगलं तर असं बालपण कुणाच्या वाट्याला येऊ नये. आणि म्हणून मग या पदवीनंतर मी असं ठरवलं की मी इतर ठिकाणी नोकऱ्या केल्या, परंतु कोल्हापूरमध्ये आल्यानंतर मी असं ठरवलं की आपण जी वंचित बालकं आहेत, जी शाळाबाई आहेत, जी बालकामगार आहेत, अशांसाठीच आपण काम करणं गरजेचं आहे. कारण आपण ज्या बालपणातनं गेलेलो आहे ते बालपण इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून समाजकार्य आणि तेही मुलांबरोबरच करायचं मी ठरवलं. ओके. तर एक असतं की आपण असं विचार करतो, अशी संकल्पना घेतो की मला असं करायचंय, पण प्रत्यक्षात करतात खूप क्वचित जण. तर अवनीची स्थापना केली कशी मुळात आपण? ॲक्च्युली अवनीची स्थापना 1994ला प्राध्यापक अरुण चव्हाण यांनी रजिस्टर केली ही संस्था आणि मी 95ला त्यांना जॉईन झाले. तर रजिस्ट्रेशन हे माननीय अरुण चव्हाण यांनीच केलेलं आहे आणि ते स्वतः अध्यक्ष राहिले या संस्थेचे. आणि त्यानंतर मी त्यांना जॉईन झाले. त्यांनी मला जबाबदारी दिली कोल्हापूरमध्ये काम करण्याची आणि नंतर मग त्यांनी स्वतः मला उपाध्यक्षपद देऊन या संस्थेची धुरा माझ्याकडे सोपवली. ओके. तर अवनी हे नाव कुठून आलं होतं, म्हणजे लाईक अवनी हे नावच का संस्थेचं ठेवलं गेलं? हां, तर अवनी ही कल्पना सुद्धा प्राध्यापक अरुण चव्हाण यांचीच आहे. अन्न वस्त्र निवारा याचा अर्थ की ह्या मूलभूत माणसाच्या गरजा आहेत आणि या गरजा प्रत्येक माणसाने पूर्ण त्यांच्या झाल्या पाहिजेत भूतलावर जे कोणी जन्माला येतील त्यांच्या. तर प्राध्यापक अरुण चव्हाण हे मानवतावादी होते आणि मानवतावादी दृष्टिकोनातनं त्यांनी ठरवलं की आपण अशा प्रकारची संस्था स्थापन करायची की जी माणसाच्या मूलभूत विचारांचा, मूलभूत गरजांचा विचार करेल आणि म्हणून त्यांनी हे नाव या संस्थेला दिले. वा, खूप सुंदर नाव आहे आणि खूप सुंदर संकल्पनेतून देखील हे नाव तयार झालंय. तर त्यासह मॅम, अवनी ही संस्था, आता तुम्ही सांगितलं आहे की बरेच वर्षापासून ही संस्था खूप सुंदरपणे आपण चालवत आला आहात. तर मॅम, मुलांचं मार्गदर्शन, त्यांना घडवणे अवनी संस्थेत कसं केलं जातं? गेले 26 वर्षापासनं अवनी संस्थेचं हे मुलांच्या अधिकारांसाठी काम कोल्हापूर जिल्ह्यात चालू आहे. सांगली साताऱ्यामध्ये आपण 2015पासून हे काम सुरू केलेलं आहे. मुलांना, जी बालकामगार आहेत, जी शाळाबाई आहेत, त्यांना शिक्षण मिळावं हा या संस्थेचा मुळात उद्देश आहे की कुठल्याही मुलाचं संरक्षण ज्याला गरज आहे त्यांचं, हा उद्देश असल्यामुळं ज्या ठिकाणी बालकामगार आहे, बालभिक्षेकरी आहे, ज्या ठिकाणी मुलांचं शोषण होतंय अशा ठिकाणी मुलांची मुक्तता करणं आणि त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं. तर वीटभट्टीवरच्या मुलांना आम्ही डे केअर सेंटर त्यांच्यासाठी चालवतो जेणेकरून ते बालकामगार होणार नाही. अवनी संस्था जे बालगृह चालवते मुलींचं, तर त्या मुलींच्या बालगृहामध्ये त्या मुलींना मूल्य शिक्षण दिलं जातं, त्यांचं संगोपन केलं जातं, त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं, त्यांना औपचारिक शिक्षणासाठी बाहेर पाठवलं जातं. त्यानंतर त्यांच्यावर संस्कार होतील याच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. याशिवाय सर्व धर्म समभाव या दृष्टिकोनातून सगळे सण इथे साजरे केले जातात. तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून या मुलींना घडवलं जातं. या ठिकाणी सध्याला आपल्याकडे 40 मुली आहेत, त्यातील बऱ्याचशा मुली अनाथ आहेत, तर त्या मुलींना या माध्यमातून आपण घडवतो. ओके. तरी आजपर्यंत अवनी संस्थेतून किती स्टुडंट्स आपण सक्सेसफुली पास आउट केलेले आहेत? बालगृहातनं आपल्याकडनं 1700 वर मुलं मुली आपल्या संस्थेतनं बाहेर पडलेत की जे खूप चांगल्या पदावर आहेत. त्यांना आपण संरक्षणाचा अधिकार दिला, त्यांना
त्यांचं आपण संगोपन केलं, त्यांना आपण शिक्षण दिलं आणि आज बरीचशी मुलं सोशल वर्कर झालेले आहेत, अकाउंटंट झालेले आहेत, HR मॅनेजर झालेले आहेत, मुली नर्सेस झालेले आहेत. एक मुलगी आमची एअर होस्टेस झालेली आहे इंडिगो एअरलाईनला. तर त्याच्यामुळं आमची मुलं ही यशाची शिखरं पादाक्रांत करतायत आणि खूप चांगला सक्सेस रेशो आमच्या संस्थेचा आहे. वीटभट्टी आणि ऊसतोड कामगारांची जी मुलं शाळाबाह्य होऊन येतात, अशा 86,000च्या वर मुलांसोबत अवनी संस्थेचं काम झालेलं आहे. तेवढ्या मुलांना आपण शिक्षणापर्यंत पोहोचवलेलं आहे. तर मॅम, अवनी आणि इतर ऑर्गनायझेशन्स देखील फंड्स किंवा लोक जी मदत करतात पैशांची, त्यातून जे आहे आपले फंडिंग ते होत जातात आणि तसंच आपण आपली इन्स्टिट्यूट ग्रो देखील करत जात आहे. तर मॅम, फंडिंगसाठी किंवा मदतीसाठी कधी कोणती अडचण आली आणि असं वाटले की नाही हे तर होणार नाही आहे, पण नाही ते तुम्ही करून दाखवलंय? तर आमचं सुरुवातीचं बालगृह हे इतकं छोटं होतं की 40 मुलांना एका छोट्या हॉलमध्ये 10 बाय 10च्या राहावं लागायचं आणि आमच्या पुढं खूप चॅलेंज होतं की ही आमची नवीन इमारत कशी बांधली जाईल. परंतु कोल्हापूरकरांचं दातृत्व अगदी जमीन विकत घेण्यापासनं कोल्हापूरच्या छोट्या छोट्या मंडळांनी, संयुक्त सेवा मंडळ असेल, वेगवेगळे छोटे छोटे चहा विकणारे लोक असतील, सेंट झेवियर स्कूल असेल, वेगवेगळे लोक त्यांनी अगदी 10-10 चिरे, 5-5 चिरे असं देऊन हे बांधकाम आमचं पूर्ण केलेलं आहे. तर वाटत होतं अशक्य आहे इतकं मोठं मुलींसाठीच्या निवाऱ्यागृहाचं बांधकाम, परंतु हे कोल्हापूरकरांच्या दातृत्वामुळे शक्य झालेलं आहे. बरोबर आहे. त्यास मॅम, तुम्ही KBC मध्ये देखील पार्ट घेतला होता आणि त्यात देखील तुम्ही जिंकला होता. लाईक जे लेवल तुम्हाला अचीव करायचे होते तिथपर्यंत तुम्ही पोहोचला होता. तर ते KBCचं ते फर्स्ट लेवल क्रॅक करण्यापासून KBCचं जिथपर्यंत तुम्ही पोहोचला, श्री अमिताभ बच्चन सोबत जे काही संवाद वगैरे झाला, ती स्टोरी काय आहे बरं? ते आम्हाला सर्वांना ऐकायला आवडेल. कोविडमध्ये आम्ही धान्य वाटपाचं काम करत होतो आणि KBC मधनं मला फोन आला की असं असं आम्हाला तुम्हाला कर्मवीर या एपिसोडमध्ये बोलवायचं आहे. खरं तर मला बरंचसं काही माहीत नव्हतं या एपिसोडविषयी, कारण मी जास्त TV बघत नाही. तर ज्यावेळी त्यांनी मला 150 प्रश्न पाठवले माझी त्या पद्धतीने चाचपणी करण्यासाठी ईमेलद्वारे, आणि ते प्रश्नांची उत्तरं मी त्यांना पाठवली की जे प्रश्न माझ्या जीवनाविषयी होते. त्यानंतर ते प्रश्न पाठवल्यानंतर परत त्यांनी मला 70 प्रश्न पाठवले की ज्याच्यामध्ये परत माझ्या आयुष्याचा उलगडा होता. आणि त्यानंतर मग मला एक दिवस फोन आला की आम्ही तुम्हाला कर्मवीर एपिसोडसाठी बोलवतोय आणि तुम्ही या म्हणून. आणि तो अनुभव माझा इतका वेगळा होता, इतका रोमांचकारी होता की खुद्द बच्चन सरांना भेटणं आणि बच्चन सरांनी येऊन माझ्यासोबत, मी घाबरले होते म्हणून दिलखुलास गप्पा मारणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि त्या वातावरणात इतका मोठा सेट, पण सगळे लोक मला कम्फर्ट करत होते. आणि मुळात मला बच्चन सर हे इतकं त्यांचं कौतुक करावं असं वाटतं की ते इतके नम्र आहेत आणि इतके सहज बोलणारे आहेत की थोड्या वेळानंतर माझी भीती गेली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, KBC मधनं आपल्या काम, जे मुलांच्या अधिकारांचं काम आहे ते लोकांपर्यंत पोहोचलो. बच्चन सरांनी स्वतः मला स्वतःच्या खिशातनं त्यावेळी निधी दिला. 25 लाख तर मी जिंकले, पण सरांनी 15 लाख तिथे इमिडिएटली आम्हाला ह्या कामासाठी सपोर्ट केला. आणि त्यानंतर पण सर नेहमी सपोर्ट करत असतात अवनीच्या कामासाठी. आणि त्यातनं आपण ह्यांच्यासाठी ज्या मुलींची बालविवाह होतात तर जागर प्रकल्प आपण सुरू केला आणि बालविवाह रोखण्याचं काम आपल्या संस्थेने सुरू केलेलं आहे बच्चन सरांच्या निधीमधनं. तर अशा प्रकारे म्हणजे तुम्ही KBCला गेला होता ऍज अ पार्टिसिपंट, पण तुम्हाला तिथून खूप शिकायला पण मिळालं आणि खूप हेल्प देखील मिळाली की जे वे आउट तुम्हाला असं मिळणं खूप कठीण होतं ते देखील सोल्युशन्स फास्ट मिळाले असं मला वाटतं. हो, खूपच. आणि आमचा आउटरीच पूर्ण वर्ल्ड पर्यंत गेला. बऱ्याचशा लोकांना अवनी संस्थेचं कार्य कळालं आणि बच्चन सर स्वतः इन्व्हॉल्व आहेत म्हटल्यानंतर अनेक लोक आपल्या संस्थेकडे आता येत आहेत. त्यासह मॅम ना फिमेल गांधीजींचं व्हर्जन म्हटलं जातं, तर मॅम हे टायटल कुठून आलं आणि हे कुणी संबोधलं होतं प्रथमतः? खरं तर मला माहित नाही कुणी हे संबोधलं, आणि मी गांधीजींचं ची लेवल माझी कधीच होऊ शकत नाही, कारण मी खूप सामान्य आहे. गांधीजींच्या मार्गाने चालणं
म्हणजे जो सत्याचा मार्ग असेल, जो न्यायाचा मार्ग असेल, शोषितांचा विकासाचा मार्ग असेल, जो महात्मा गांधीजींचे नातू डॉक्टर अरुण गांधी, जे गांधीजींसोबत 14 वर्ष वयाच्या राहिले, 14 वर्षापर्यंत, आणि ज्यांना गांधीजींचे संस्कार मिळाले, त्यांनी ह्या संस्थेला अडॉप्ट केलं. त्यांनी मुलीसारखं माझ्यावर प्रेम केलं आणि या संस्थेवर प्रेम केलं, महत्त्वाचं या कार्यावर प्रेम केलं. आणि मग गांधीजींचा मार्ग हा खरा सत्याचा मार्ग आहे, समाज पुढे नेण्याचा मार्ग आहे, गरिबांच्या सेवेचा मार्ग आहे. या भूमिकेतनं मी स्वतः ते अंगीकारलं. आणि मग म्हणून वंचित बालकं असतील, निराधार महिला असतील, निराधार समाजातली अनेक घटक असतील, त्यांना आपण त्यांचं गरिबी नष्ट करण्याचं काम, म्हणजे त्यांना स्वावलंबन देण्याचं काम या संस्थेने सुरू केलं. तर इथून पुढेही गांधीजींच्या विचारतत्वावरच आमची संस्था चालणार आहे आणि गांधीजींच्या विचारांनाच आम्ही मानतोय. ओके. तर मला प्रेक्षकांना हे देखील सांगायचं आहे की चाइल्ड लेबर, बालमजदुरीसह मॅम अनेक ऑर्गनायझेशन्स आणि अनेक मुलांना आणि अनेक लोकांना देखील हेल्प करतात. तर मॅम त्या ऑर्गनायझेशन्सबद्दल आपण प्रेक्षकांना काय सांगाल? तर मी बऱ्याच वेळा असं झालं की मुलांसोबत त्या ज्यावेळी मुलं निराधार होतात, महिला निराधार होतात, त्यावेळी मुलांना फटका बसतो आणि महिला आमच्या बालगृहात घेऊन येतात त्या मुलांना. पण त्या महिलांचे प्रश्न, एकल महिलांचे प्रश्न जास्त होते, त्या कुठं राहणार, आणि त्या निराधार असायच्या, कारण नवऱ्यांकडनं मारहाण सासरचे लोक स्वीकारत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये अवनीने मी स्वतः पुढाकार घेऊन एकटी नावाची संस्था स्थापन केली, ज्याच्यामध्ये एकल महिलांना न्याय दिला जातो, ज्या बेघर आहेत, ज्या अनाथ आहेत, ज्यांचं संगोपन होणं अवघड आहे, ज्या मानसिकदृष्ट्या आजारी आहेत, अशा स्त्रियांना निवारे महानगरपालिकेच्या माध्यमातून आता आम्ही द्यायला सुरुवात केलेली आहे. सुरुवात आम्हीच केली, पण नंतर महानगरपालिका आता इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला देते. त्याच्यानंतर वेगवेगळ्या संस्था या अवनीला आणि एकटी संस्थेला मदत करतात. त्याच्यामध्ये महाराष्ट्र सेवा समिती कॅनडा असेल, त्याच्यानंतर इंडिया डेव्हलपमेंट सोसायटी अमेरिका असेल, महात्मा गांधी फाउंडेशन असेल, गांधी वर्ल्ड वाईल्ड एज्युकेशन सोसायटी असेल, गो फिलॅन्थ्रॉपिक ऑर्गनायझेशन असतील, त्यानंतर ग्लोबल फंड फॉर चिल्ड्रन, ग्लोबल फंड फॉर वुमेन, त्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. तर असे वेगवेगळ्या लोकांना अवनीचं हे कार्य पटल्यामुळं हे आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून फंडिंग देतात. आणि हे कार्य आपण समाजापर्यंत नेतो. की आमचं असं म्हणणं आहे की जर मूल शिकलं, मूल सक्षम झालं, तर आपला देश बलवान आणि सक्षम होईल. तर हे आमचं जे स्वप्न आहे, तर ह्या स्वप्नाला सत्यात आणण्यासाठी समाजातील अनेक घटक, कोल्हापूरमधले अनेक लोक, गोकुळ दूध संघ आहे, मुख्याध्यापक संघ ज्याने आम्हाला पहिल्यापासून मदत केलेली आहे, अरुण नरके साहेब आहेत, असे अनेक वेगवेगळे लोक आपल्याला या माध्यमातून मदत करतात. तुषार गांधी आहेत. तर अनेक लोक आपल्याला यात सहकार्य करत असतात. त्यावर आपलं काय म्हणतं की आपण जेव्हा सुरू केलं होतं तेव्हा आपण खूप लहान ह्यातून सुरुवात केली होती. मी देखील ते आश्रम व्हिजिट केलं होतं, तेव्हा मी स्कूलमध्ये होते, तेव्हा मी आले होते भेट द्यायला, जे जुना आश्रम होतं. तर तेव्हाच वाटलं होतं की ओके, हे सुरू तरी केलंय, पण आज एवढी मोठी संस्था झाली आहे आणि त्यासह तो कॉन्फिडन्स, तो जो असतो ना की स्पार्क, मी हे करणार आहे, ते कसं शक्य होतं? हां, तर सुरुवातच आपली अक्षरशः ह्या संस्थेला म्हणजे आम्हाला बसायला जागा नव्हती, ऑफिस नव्हतं, कार्यकर्ते नव्हते, वाहनं नव्हती, काहीच इन्फ्रास्ट्रक्चर नव्हते, हाताने सगळं लिहिलं जायचं. प्रेस नोटसुद्धा हाताने आम्ही लिहायचो. 10 पत्रकारांना बोलवायचं म्हणजे सगळ्या 10 पेपरसाठी हाताने प्रेस नोट लिहिल्या जायच्या. आमच्या पत्रकार बैठका टाऊन हॉल गार्डनमध्ये ओपन असायच्या. त्यानंतर रिसोर्सेस नव्हते, परंतु मला असं वाटलं चांगलं काम आपण करत असलो आणि आपण प्रामाणिक असो तर समाज मान्यता आपल्याला मिळते आणि समाज आपल्यासोबत येतो. तर आज ह्या संस्थेसोबत समाज आहे आणि मी एकटी तर काय करत नाही आहे, हे सगळं समाजाचं क्रेडिट आहे आणि त्यात कोल्हापूरकरांचं क्रेडिट आहे की कोल्हापूरकरांनी या संस्थेला खूप भरभरून मदत केलेली आहे आणि कोल्हापूरकर ही संस्था त्यांची मानतात. हे महत्वाचं आहे. हे मी तर मूळची नगर जिल्ह्यातली आहे, पण कोल्हापूरकरांनी मला पण स्वीकारलं इथे आणि ह्या कार्याला. आणि मुळात शाहू महाराजांचा जो विचार आहे, शिक्षणाविषयी विचार असेल, स्त्रियांच्या उद्धाराविषयीचा विचार असेल, समानतेचा विचार असेल, शाहू फुले आंबेडकर, महात्मा गांधी
सावित्रीबाई फुले यांच्या विचारावर या संस्थेचं कार्य असल्यामुळं आणि कोल्हापूरकर हे पुरोगामी असल्यामुळे कोल्हापूरकरांनी हा विचार नेहमी उचलून धरलेला आहे. कोल्हापूरकरांनी नेहमी या विचारांना सपोर्ट केलेला आहे. कॉम्रेड गोविंद पानसरेंनी सुद्धा मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. डॉक्टर सुनील कुमार लवटे आहेत की यांनी मला, तू बाळ बाहेरची आहेस, घाबरू नको, आम्ही आहोत, तू कार्य शाहूंच्या विचाराने करते, आम्ही तुला सपोर्ट करणार. तर यांनी मला माझ्या वैयक्तिक जीवनात असेल, सार्वजनिक जीवनात असेल, वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. चुका झाल्या तर कान पकडलेला आहे आणि चांगलं केलं तर पाठीवर थाप सुद्धा मारलेली आहे. तर अशा ह्या सगळ्या व्यक्तिमत्वांमुळं आणि कोल्हापूरकरांच्या प्रेमामुळे हे कार्य आपण पुढे नेऊ शकलेलो आहे. मी एकटीने काहीच केलेलं नाही. राईट, नक्कीच. कोल्हापूरचं प्रेम तर जगभर फेमस आहेच. त्यासह मॅम कोल्हापूरकरांसाठी एक संदेश, जे कोण लोक ज्यांना कधी वाटतं की आम्ही एकटे आहोत, लाईफमध्ये कुठं तरी आमचा मार्ग भटकलेला आहे, अशा लोकांसाठी, त्यासह कोल्हापूरमध्ये जे प्रेम देत आहेत सतत त्या लोकांसाठी एक संदेश. मला कोल्हापूरकरांना एकच आव्हान की आतापर्यंत कोल्हापूरकरांनी खूप चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. अनेक माणुसकीची भिंत ही पहिली कोल्हापुरात उभी राहिली आहे. कोल्हापूरकरने जर मनात आणलं तर सगळं शक्य आहे. तर मला एकच विनंती कोल्हापूरकरांसाठी करायची, असे वेगवेगळे मंडळ आहेत की आपल्या जिल्ह्यामध्ये स्थलांतरित बालकं खूप येत आहेत, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. ते प्रत्येक मूल शाळेत जावं म्हणून आम्ही त्यांना गाड्या कशा उपलब्ध करून देता येतील त्याचा आम्ही विचार करतोय. तर कोल्हापूरकरांनी या उपक्रमाला साथ दिली पाहिजे. आणि आपल्या घरामध्ये मुलगी एकही मुलगी बालकामगार बाहेरची येणार नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या दुकानामध्ये जिथे मुलं बालकामगार म्हणून असतील त्या दुकानदाराचं प्रबोधन आपण करावं. जिथं मूल काम करेल त्या मूल शाळेत गेलं पाहिजे, कारण हे मूल जर शिकलं तर आपला देश शिकणार आहे, आपला देश पुढे जाणार आहे, प्रगतीपथावर जाणार आहे. आणि आपण सगळ्यांनी कोल्हापूरकरांनी जशी आपली कोल्हापूरकरांची निष्ठा ही प्रबळ आहे समाजाविषयी, आपण देशनिष्ठा आपण बाळगली पाहिजे की या देशातलं, या जिल्ह्यातलं प्रत्येक मूल शाळेत गेलं पाहिजे आणि कुणीही बालकामगार राहता कामा नये. हे प्रत्येक कोल्हापूरकरांनी जर मनावर घेतलं तर हे सहज शक्य आहे असं मला वाटतंय. ओके, खूप सुंदर संदेश दिलाय मॅम आपण सर्व कोल्हापूरकरांना. त्यासह मॅम खूप इन्स्पिरेशनल संवाद होता हा. खूप काही मला देखील कळालं, जे KBCची स्टोरी होती जी मला माहिती होती, बऱ्याच प्रेक्षकांना देखील माहीत नव्हती. बॅक स्टोरी असते प्रत्येक गोष्टीची, तर ती मला ऐकायला मिळाली. नक्कीच खूप इंटरेस्टिंग संवाद झालेला आहे. तर धन्यवाद मॅम, तुम्ही आपला मूल्यवान वेळ आम्हाला दिलात, S न्यूजला दिलात. खूप खूप आभार. नमस्कार.